नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे, जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आजचा आपला लेक्चर बीकॉम 6th सेमिस्टर मराठी मीडियमसाठी फायनान्शियल अकाउंटिंग आणि आज आपण बघणार आहोत आपला फायर इन्शुरन्स क्लेमचा प्रॉब्लेम नंबर 8। ओके, 7 प्रॉब्लेम आपल्या मागील लेक्चर पर्यंत झालेले आहे। प्रत्येक एका नवीन प्रॉब्लेम मध्ये आपण काहीतरी एक नवीन पॉइंट घेऊन तो डिस्कस करण्याचा, तो समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आजच्या या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा जसंही तुम्ही प्रॉब्लेम नंबर 6 चा व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला असेल तर तुम्हाला आजचा हा प्रॉब्लेम नंबर 8 हा एकदम इझी वाटेल आणि जवळपास या प्रॉब्लेम नंबर 8 मधला जवळपास 50% पार्ट हा आपण प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये बघितलेला आहे। कारण प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये आपण फक्त मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट तयार न करता त्यासाठी आपल्याला त्या क्वेश्चन मध्ये आपल्याला परचेसेस गिवन नव्हतं, त्यामुळे आपण आणि क्रेडिटर्सची रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली होती, त्यामुळे त्या आधारावरून आपण क्रेडिटर्स अकाउंट क्रिएट केलं। क्रेडिटर्स अकाउंट वरून आपण परचेसेस शोधून काढलेलं आणि परचेसेस वरनं आपण ते परचेसेस जे आपण क्रेडिटर्स अकाउंट वरून शोधून काढलेले आहे त्याचा यूज आपण मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट मध्ये केला आणि त्यावरून मग नंतर आपण स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर कॅल्क्युलेट केलं। आता आजच्या या क्वेश्चन मध्ये नेमकं काय दिलेलं आहे ते आपण बघूया। क्वेश्चनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेलच। डिस्क्रिप्शन बॉक्समधनं लिंक ओपन करून प्रॉब्लेम आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे, नोट करायचा आहे आणि ट्राय करायचं की तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येऊ शकतो का। क्लिअर? चला तर बघूया, आधी वाचून थोडं समजून घेऊया आणि नंतर सॉल्व्ह करूया। तर फायर ब्रोक इन द प्रिमाइसेस ऑफ मेसर्स बालजीत अँड कंपनी ऑन 30th जून 1997। बालजीत अँड कंपनीमध्ये 30th जून 1997 मध्ये आग लागलेली आहे, फायर लागलेली आहे। And all the stock and account books were destroyed. सर्वच्या सर्व स्टॉक आणि अकाउंट बुक्स डिस्ट्रॉय झालेले आहे। But the following information could be collected from the various others record. Others काही रेकॉर्ड्स वरून खालील माहिती ते पोहोचवू शकले आहे। त्यापैकी बघा काय माहिती दिलेली आहे। बुक्स आर क्लोजेस ऑन 31st मार्च एव्हरी इयर। ओके, जे त्यांचं फायनान्शियल इयर आहे ते 31st मार्च एव्हरी इयरला क्लोज होईल। देन नेक्स्ट स्टॉक ऑफ गुड्स ऑन 31st मार्च 1997। आता बघा या ठिकाणी जी आग लागलेली आहे ती 30 जून 1997 म्हणजे 30 जून 1997 ला लागलेली आहे। म्हणजे यांचं आर्थिक वर्ष कधी सुरू झालेलं असेल? 1 एप्रिल 1997। ओके, संपणार कधी होतं? 31st मार्च 1998। ओके, आता स्टॉक बघा कधीचं दिलेलं आहे? 31st मार्च 1997 म्हणजे प्रिव्हियस इयरचा क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे। तर तो आता आपल्याला आपला 1 एप्रिल 1997 ला तो काय राहील आहे? ओपनिंग स्टॉक, आणि म्हणून हा जो स्टॉक दिलेला आहे तो आहे आपला ओपनिंग स्टॉक। देन डेटर्स ऑन 31st मार्च 1997। आता बघा मागील वर्षाचे क्लोजिंग डेटर सुद्धा दिलेले आहे, म्हणजे ते या वर्षी ओपनिंग डेटर्स आहे आणि आपल्याला डेटर्स दिलेले आहे। म्हणजे इथे एक गोष्ट क्लिअर होते की या ठिकाणी आपल्याला डेटर्स अकाउंट क्रिएट करायचं आहे, डेटर्स अकाउंट तयार करायचं आहे। त्यानंतर क्रेडिटर्स सुद्धा दिलेला आहे। क्रेडिटर्स ऑन 31st मार्च 1997 म्हणजे मागील वर्षाचं क्लोजिंग क्रेडिटर्स सुद्धा दिलेलं आहे, म्हणजे यावर्षी ते ओपनिंग क्रेडिटर्स म्हणून आपल्याला घ्यायचं आहे। ओके, तर क्रेडिटर्स अकाउंट सुद्धा या ठिकाणी बनवायचं आहे। म्हणजे या ठिकाणी 2 एक्स्ट्रा अकाउंट आपल्याला बनवायचे आहे, डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंट। जसं प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये आपण क्रेडिटर्स अकाउंट तयार केलेलं होतं, या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला डेटर्स आणि क्रेडिटर्स दोन्ही अकाउंट तयार करायचे आहे। ओके, देन कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स, डेटर्स अकाउंटशी रिलेटेड माहिती दिलेली आहे। कॅश पेड टू क्रेडिटर्स, क्रेडिटर्स अकाउंटशी रिलेटेड माहिती दिलेली आहे। त्यानंतर आहे कॅश सेल्स। ओके, सेल्सची माहिती दिलेली आहे जी की आपल्याला मेमोरेंडम ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिता येईल। देन ऑल परचेसेस ऑन क्रेडिट, परचेसेस जे आहे ते ऑल परचेसेस जे आहे ते क्रेडिट आहे आणि सेल्स मध्ये जे सेल्स आपलं
डेटर्स अकाउंटवरनं येणार ते क्रेडिट सेल्स राहील आणि कॅश सेल्स साठी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, त्यामुळे सेल्स जे आहे ते कॅश आणि क्रेडिट दोन्ही असणार आहे, मात्र परचेस जे आहे ते ऑल परचेसेस आर क्रेडिट. ओके, देन डेटर्स अँड क्रेडिटर्स ऍज ऑन 30th June 1997 म्हणजे ज्या दिवशी आग लागलेली आहे त्या दिवशीचे डेटर्स आणि क्रेडिटर्स आपल्याला दिलेले आहे 25,000 अँड 25,000 रिस्पेक्टिव्हली. डेटर्स आणि क्रेडिटर्स दोन्ही 25,000 गिवन आहे. क्लिअर. देन नेक्स्ट आहे ग्रॉस प्रॉफिट रेट ड्युरिंग 1996 to 97 वॉज 30%. ग्रॉस प्रॉफिट रेट क्लिअरली गिवन आहे 30%. या ठिकाणी कॅल्क्युलेशन करण्याची आवश्यकता नाहीये. देन स्टॉक वॉज इन्शुअर्ड फॉर ₹30,000. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी आहे ही. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे स्टॉक किती इन्शुअर्ड आहे तर किती रुपयाला किती इन्शुअर्ड आहे 30,000. ओके. देन गुड्स सॉल्वेज ₹2,000. सॉल्वेज गुड्स किती आहे 2,000. ओके. आणि क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे असर्टेन द अमाऊंट ऑफ क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक साठी अमाऊंट ऑफ क्लेम आपल्याला असर्टेन करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. ओके. तर सिंपल क्वेश्चन आहे, इझी आहे. फक्त आपल्याला या ठिकाणी एक नवीन तुम्ही बघत आहात की आपल्याला डेटर्स आणि क्रेडिटर्स अकाउंट तयार करायचं आहे. आता तुम्ही जर इथे या ठिकाणी जर व्यवस्थित प्रॉब्लेम वाचलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी परचेस कुठेतरी दिलेला आहे का? नाही. सेल्स दिलेला आहे का? सेल्स गिवन आहे बट कॅश सेल्स गिवन आहे आणि सोबत डेटर्सची इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला या ठिकाणी डेटर्स आणि क्रेडिटर्स अकाउंट क्रिएट करायचं आहे. डेटर्स अकाउंट तयार करत असताना जे डेटर्स आहे असेट्स आहे आणि असेट्सवर नेहमी डेबिट बॅलन्स असतं. ओके. जी लायबिलिटी आहे त्यावर नेहमी क्रेडिट बॅलन्स असतं. तर जे डेटर्स आहे डेटर्सचं जे ओपनिंग बॅलन्स असेल ते आपल्याला डेबिट साईडला लिहायचं आहे, क्लोजिंग क्रेडिटला येईल. त्याच पद्धतीने लायबिलिटीचं जर बघायचं झालं तर लायबिलिटीचं जे ओपनिंग बॅलन्स आहे ते क्रेडिट साईडला येईल आणि क्लोजिंग आपल्याला डेबिटला घेऊन बॅलन्सिंग करायचं आहे. आता ज्या वेळेस आपण डेटर्स आणि क्रेडिटर्सचं बॅलन्सिंग करतो आहे तर डेटर्स अकाउंटवर जे बॅलन्स येणार आहे ते बॅलन्सिंग फिगर किंवा बॅलन्स राहणार आहे आपलं क्रेडिट सेल्स. ओके. आणि क्रेडिटर्स अकाउंटवर जे आपलं बॅलन्स येणार आहे ते असणार आहे क्रेडिट परचेस. ओके. आणि या दोन्हीमध्ये आलेलं क्रेडिट परचेस क्रेडिट सेल्स हे आपल्याला करंट इयरमध्ये मेमोरंडम अकाउंटमध्ये घ्यायचं आहे आणि नंतर स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर कॅल्क्युलेट करायचं आहे. क्लिअर. चला तर आता बघूया डेटर्स आणि क्रेडिटर्स अकाउंट कसं करायचं आहे. तर डेटर्स अकाउंटमध्ये आधी आपण ओपनिंग स्टॉक घेऊया. आता जसं सांगितलं मी ओपनिंग स्टॉक डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक नाही ओपनिंग बॅलन्स. ओके. ओपनिंग बॅलन्स. तर या ठिकाणी आपण याला डेटर्स अकाउंटमध्ये बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहू शकतो किंवा बॅलन्स ब्रॉट डाऊन. मागील वर्षी ते कॅरी डाऊन केलेलं असेल, या वर्षी ते खाली आणलेलं आहे तर ते आहे ब्रॉट डाऊन. किती आहे डेटर्स ऍज ऑन 31st March 1997 किती आहे 35,000. ओके. म्हणजे ओपनिंग डेटर्स किती आहे 35,000. देन ऍज इट इज क्रेडिटर्स दिलेला आहे. क्रेडिटर्सचं बॅलन्स सुद्धा आपण लिहून घेऊया टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके. क्रेडिटर्सचं बॅलन्स किती आहे 20,000. ओके. मागील वर्षाचं जे क्लोजिंग दिलेलं आहे ते यावर्षी आपण ओपनिंग बॅलन्स म्हणून घेतलेलं आहे. त्यानंतर आहे कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स बिटवीन 1st April 1997 to 30th June 1997 ₹2,10,000. आता डेटर्स कडून कॅश रिसिव्ड झाली. ओके. रिसिव्ड झाली तर काय एंट्री व्हायला पाहिजे कॅश अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. ओके. कॅश आली म्हणून कॅश अकाउंट डेबिट, तेवढे डेटर्स आपले कमी झालेले आहेत तर डेटर्स अकाउंट क्रेडिट. तर आता डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला कुठल्या नावाने आपल्याला घ्यायचं आहे कॅश अकाउंटच्या नावाने. तर या ठिकाणी बाय कॅश अकाउंट किती 2,10,000. ब्रॅकेटमध्ये आपण इथे लिहू शकतो कॅश रिसिव्ड. कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स किंवा कॅश रिसिव्ड. ओके. देन नेक्स्ट आहे नंबर 6 कॅश पेड टू क्रेडिटर्स बिटवीन 1st April 1997 to 30th June 1997 ₹1,25,000.
ओके. आता कॅश रिसिव्ह झाली तर कॅश अकाउंट डेबिट केलं, डेटर्स अकाउंट क्रेडिट केलं. आता कॅश पेड केली. ओके. कॅश पेड केली तर काय होईल, क्रेडिटर्स आपले तेवढे कमी होईल. ओके. तर क्रेडिटर्स अकाउंट डेबिट आणि कॅश आपल्याकडून गेली तर कॅश अकाउंट क्रेडिट. तर या ठिकाणी क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साइडला टू कॅश अकाउंट. ओके. टू कॅश अकाउंट किती आहे, 1,25,000. ब्रॅकेटमध्ये आपण याला लिहू शकतो कॅश पेड. कॅश पेड टू क्रेडिटर्स. क्लिअर. तर डेटर्सचं ओपनिंग बॅलन्स आपण घेतलं, क्रेडिटर्सचं ओपनिंग बॅलन्स घेतलं, कॅश रिसिव्ह फ्रॉम डेटर्स घेतलं आणि कॅश पेड टू क्रेडिटर्स घेतलं. आता आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे क्लोजिंग बॅलन्स. ओके. कॅश सेल्स या ठिकाणी येणार नाही, ऑल परचेसेसचं आपल्याला सध्या काम नाहीये, म्हणजे ते आपण क्लिअर केलेलं आहे की परचेसेस हे ऑल क्रेडिट असणार आहे. त्यानंतर आहे डेटर्स अँड क्रेडिटर्स ऍज ऑन 30 जून, म्हणजे क्लोजिंगचे डेटर्स आणि क्रेडिटर्स दिलेले आहे. दोन्ही 25,000 दिलेलं आहे. जर या ठिकाणी दोन्हीची अमाऊंट वेगळी असली तर या ठिकाणी रिस्पेक्टिव्हली म्हटलेलं आहे. तर डेटर्स आधी म्हटलं तर फर्स्ट अमाऊंट राहिली आहे ती डेटर्सची राहिली आहे, क्रेडिटर्स नंतर म्हटलेलं आहे तर ते नंतरची जी अमाऊंट राहिली आहे ती क्रेडिटर्सची राहिली आहे. ओके. तर या ठिकाणी क्रेडिटर्समध्ये बाय बॅलन्स कॅरी डाऊन. ओके. हे जे बॅलन्स आहे ते पुढील वर्षाला कॅरी डाऊन केले जाईल. किती, ₹25,000. ओके. त्याच पद्धतीने क्रेडिटर्सचं सुद्धा ओपनिंग बॅलन्स आपण डेबिटला घेतलेला, क्रेडिटला घेतलेला आहे. तर क्लोजिंग बॅलन्स डेबिटला येईल. तर या ठिकाणी टू बॅलन्स कॅरी डाऊन 25,000. ओके. क्लोजिंग बॅलन्सेस सुद्धा आपण घेतलेला आहे. आता अजून बघूया की अदर काही इन्फॉर्मेशन डेटर्स किंवा क्रेडिटर्सशी रिलेटेड दिलेली आहे का, तर नाही. यानंतर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशो, इन्शुरन्स क्लेम आणि सॉल्वेज स्टॉक दिलेला आहे. म्हणजे डेटर्स आणि क्रेडिटर्सशी रिलेटेड आपली इन्फॉर्मेशन ही संपलेली आहे. तर आता आपण याचं बॅलन्सिंग करू शकतो. तर सर्वात आधी आपण डेटर्स अकाउंटचं बॅलन्सिंग करूया आणि आपलं सेल्स शोधून काढूया. ओके. आता जे डेटर्स अकाउंट आहे त्यावर ऑलवेज यामध्ये जे बॅलन्स आहे ते क्रेडिट बॅलन्स राहिला आहे. क्रेडिटची टोटल या ठिकाणी जास्त येईल आहे. तर या ठिकाणी आपण आधी सुरुवातीला क्रेडिटची टोटल करूया. क्रेडिटची टोटल जर करायची झाली तर या ठिकाणी आपली टोटल होईल 2,35,000. ओके. 2,35,000. क्रेडिटच्या टोटल मधनं डेबिटची टोटल लेस होईल. 2,35,000 मधनं 35,000 जर लेस झाले तर आपल्याला या ठिकाणी बॅलन्स येईल आहे आपलं ₹2,00,000. ओके. तर हे ₹2,00,000 जे आहे ते आहे आपलं क्रेडिट सेल्स. ओके. काय आहे, क्रेडिट सेल्स. कारण आपण सेल्सची अमाऊंट इथे कुठेही घेतलेली नाही आहे. याला लिहायचं आहे आपल्याला बॅलन्सिंग फिगर. टोटल होईल 2,35,000. ओके. कारण बघा, जेव्हा आपण क्रेडिट सेल्स करत असतो तेव्हा आपण काय एंट्री करत असतो, डेटर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. बरोबर आहे. सेल्स अकाउंट क्रेडिट झालं, डेटर्स अकाउंट डेबिट झालेलं आहे. पर्टिक्युलर त्या डेटर्सच्या नावाने झालेलं असेल. बट एंट्री काय होईल तेव्हा, डेटर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. तर जे डेटर्स क्रेडिट सेल्स आहे ते डेटर्स अकाउंटच्या डेबिट साइडला. ओके. म्हणून या ठिकाणी जे क्रेडिट बॅलन्स आलेला आहे, क्रेडिटची टोटल जास्त आलेली आहे म्हणून हे जे क्रेडिट बॅलन्स आहे हे आहे क्रेडिट सेल्स. आणि हे क्रेडिट सेल्स आपल्याला कुठे घ्यायचं आहे, कॅश सेल्स सोबत मेमोरंडम ट्रेडिंगच्या क्रेडिटला. क्लिअर. त्याच पद्धतीने क्रेडिटर्स अकाउंटचं बॅलन्सिंग आपण करूया. क्रेडिटर्स अकाउंटचं बॅलन्सिंग करत असताना आपल्याला डेबिटची टोटल आधी घ्यायची आहे, कारण इथे डेबिट बॅलन्स राहील. तर डेबिटची टोटल करूया. डेबिटची टोटल जर आपण करतो आहे तर या ठिकाणी टोटल 1,50,000. ओके. 25 प्लस 25 50, 1,50,000. या ठिकाणी बॅलन्स येईल 1,50,000 मधनं 20,000 जर लेस झाले तर 1,30,000. ओके. हे जे आहे आपलं टू क्रेडिट परचेस. ओके. क्रेडिट परचेस याला ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे बॅलन्सिंग फिगर. ओके. आणि टोटल होईल या ठिकाणी 1,50,000. क्लिअर. क्रेडिट परचेस किती आलेला आहे, 1,30,000.
आता या ठिकाणी सुद्धा आपण एक आपलं लॉजिक लावू शकतो की जर आपण क्रेडिट परचेस केलेलं आहे, ओके, तर क्रेडिट परचेस केलेलं असेल तर आपण त्यावेळेस एंट्री काय केली असेल, परचेस अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट, बरोबर आहे. त्या पर्टिक्युलर क्रेडिटर्सचं अकाउंट क्रिएट केलं असेल तर क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला परचेस अकाउंटच्या नावाने म्हणजे क्रेडिट परचेस, ओके. किती आहे, 1,30,000. सेल्स आलेला आहे 2 लाख, परचेस आलेला आहे 1,30,000. आता हे जे परचेस सेल्स मेमोरेंडम मध्ये लिहायचं आहे. आता तयार करूया आपण मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट फॉर द पिरियड 1 एप्रिल 1997 टू 30 जून 1997. 1 एप्रिल आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून तर ज्या दिवशी व्यवसायामध्ये आग लागलेली असेल त्या दिवशीपर्यंतचं घटनात्मक व्यापार खाते आपण या ठिकाणी तयार करत आहोत. तर या ठिकाणी सर्वात आधी फर्स्ट येईल ओपनिंग स्टॉक, ओके. ओपनिंग स्टॉक मी तुम्हाला क्लिअर सांगितलेला आहे. जो 31 मार्च 1997 चा जो स्टॉक आहे तो या वर्षीचा ओपनिंग स्टॉक असेल, जो की होता ₹1 लाख, ओके, ₹1 लाख, ओके. देन घ्यायचं आहे परचेस. तर या ठिकाणी परचेसेस, आता क्रेडिट परचेस या ठिकाणी लिहायची आवश्यकता नाही, आपण डायरेक्ट परचेसेस लिहू शकतो. किती आहे, 1,30,000. ऑल परचेस आर क्रेडिट आहे, ओके. त्यामुळे आपण डिरेक्टली या ठिकाणी 1,30,000 आउटर कॉलम मध्ये घेतलेला आहे. त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला सेल्स, ओके. तर या ठिकाणी सेल्स घेत असताना एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे की जे इथे सेल्स आलेला आहे डेटर्स अकाउंट वरून हे क्रेडिट सेल्स आहे आणि या व्यतिरिक्त क्वेश्चन मध्ये आपल्याला कॅश सेल्स सुद्धा गिवन आहे, ओके. त्यामुळे ते कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स या ठिकाणी टोटल लिहायचं आहे. तर या ठिकाणी आपण घेऊया आधी कॅश सेल्स मग क्रेडिट सेल्स, ओके. तर या ठिकाणी कॅश सेल्स क्वेश्चन मध्ये गिवन आहे 80,000, ओके. आणि क्रेडिट सेल्स आपलं किती आलेलं आहे, ₹2 लाख, ओके. आउटर कॉलम मध्ये टोटल सेल्स जे आहे ते येईल आहे 2,80,000, ओके. 2,80,000 क्लिअर. देन आणखी मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड काही एक्सपेन्सेस, काही पद दिलेले आहेत का, नाही दिलेले आहे. तर आता आपण डायरेक्टली या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट घेऊया. ग्रॉस प्रॉफिट रेशो आपल्याला गिवन आहे 30%. तर 30% ऑन सेल्स कशावर आहे क्लिअर सांगितलेलं नाहीये, तर ऑलवेज ते सेल्सवर असेल. जर त्या ठिकाणी क्लिअरली सांगितलं आहे की so and so % ऑन कॉस्ट, so and so % ऑन सेल्सवर आहे तर सेल्सवर, कॉस्टवर दिलेले आहे तर कॉस्टवर घ्यायचे, ओके. त्या पद्धतीचा एक प्रॉब्लेम सुद्धा आपण यापूर्वी घेतलेला आहे. या ठिकाणी आपण आता ग्रॉस प्रॉफिट घेतो आहे. ग्रॉस प्रॉफिट @ 30% ऑन किती, 2,80,000 चे 30%, ओके. 30% ऑन 2,80,000. तर या ठिकाणी 2,80,000 चे जर 30% आपण काढतो आहे तर आपलं ग्रॉस प्रॉफिट या ठिकाणी येते 84,000, ओके. 84,000. देन आता ग्रॉस प्रॉफिट काढल्यानंतर आपल्याला मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटचं बॅलन्सिंग करायचं आहे. बॅलन्सिंग करत असताना या ठिकाणी ऑलवेज डेबिट बॅलन्स येईल, कारण आपण क्रेडिटला आपलं स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर बॅलन्सिंग फिगरनी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी टोटल जर करायची झाली तर 4,000 प्लस 3,14,000, ओके. जी टोटल आहे ती किती आहे, 3,18,000. आता 3,18,000 मधनं जर आपण 2,80,000 लेस करतो आहे तर आपल्याला या ठिकाणी बॅलन्स मिळेल 34,000, ओके. आणि हे जे बॅलन्स आहे हे आहे आपलं स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर. स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर ब्रॅकेटमध्ये याला लिहायचं आहे बॅलन्सिंग फिगर, ओके. बॅलन्सिंग आपण हे शोधून काढलेलं आहे. टोटल होते इथे 3,14,000, क्लिअर. तर स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर किती आलेला आहे, 34,000. म्हणजे ज्या दिवशी व्यवसायामध्ये आग लागलेली असेल त्या दिवशी व्यवसायामध्ये किती रुपयाचा माल शिल्लक होता, 34,000, 34,000, क्लिअर. देन त्यानंतर आपण आता बघूया
ऍक्च्युअल लॉस ऑफ स्टॉक. ओके, तर लॉस ऑफ स्टॉक साठी आपण काय करत असतो, स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर मधनं सॉल्वेज स्टॉक लेस. तर सॉल्वेज स्टॉक क्वेश्चन मध्ये गिवन आहे. तर या ठिकाणी आपलं नेक्स्ट कॅल्क्युलेशन आहे अमाऊंट ऑफ लॉस ऑफ स्टॉक. ओके, लॉस ऑफ स्टॉकच्या अमाऊंट साठी घ्यायचं आहे आपल्याला. फर्स्ट घ्यायचं आहे स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. ओके, किती आहे 34,000. देन लेस करायचं आहे यामधनं सॉल्वेज स्टॉक. ओके, सॉल्वेज स्टॉक किती दिलेला आहे क्वेश्चन मध्ये, सॉल्वेज स्टॉक दिलेला आहे 2,000. ओके, देन या ठिकाणी 2,000 लेस केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळते 32,000. हे आहे आपलं लॉस ऑफ स्टॉक. ओके, ऍक्च्युअल लॉस ऑफ स्टॉक. ऍक्च्युअल लॉस किती झालेला आहे आपला 32,000. क्लिअर. देन नेक्स्ट कॅल्क्युलेशन आहे आता स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर होतं 34,000, ऍक्च्युअल लॉस झालेला आहे 32,000. तरी सुद्धा आपल्या समोर प्रश्न आहे की क्लेम किती रुपयाचा करायचा. ओके, कारण जी आपली इन्शुरन्स पॉलिसी आहे ती इन्शुरन्स पॉलिसी किती रुपयाची आहे 30,000. ओके, आता इन्शुरन्स पॉलिसी जर 30,000 आहे तर आपल्याला कम्पेअर करायचं आहे त्याला स्टॉक ऑन द डेट ऑफ फायरशी. स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर किती आहे 34,000. याचा अर्थ काय आहे की स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर हे इन्शुरन्स पॉलिसीपेक्षा जास्त आहे. म्हणजेच इन्शुरन्स पॉलिसीची अमाऊंट ही कमी आहे आणि स्टॉक ऑन द डेट ऑफ फायरची अमाऊंट ही जास्त आहे. जर अशी सिच्युएशन असेल तर त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी ऍव्हरेज क्लॉज नुसार अमाऊंट ऑफ क्लेमचा फॉर्म्युला वापरून अमाऊंट ऑफ क्लेम या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं असते. तर या ठिकाणी आपण ऍव्हरेज क्लॉज फॉर्म्युला वापरणार आहोत. तर या ठिकाणी आपण लिहूया अकॉर्डिंग टू ऍव्हरेज क्लॉज क्लेम विल बी. क्लेम किती असेल तर आता बघूया क्लेम किती असेल. तर क्लेम साठी आपल्याला फॉर्म्युला आहे अमाऊंट ऑफ क्लेम इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे अमाऊंट ऑफ क्लेमचा, अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवायडेड बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर मल्टिप्लाय बाय लॉस ऑफ स्टॉक. तर या ठिकाणी आपण घेतो आहे अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी ओके डिवायडेड बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर मल्टिप्लाय बाय लॉस ऑफ स्टॉक. ओके, अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी क्वेश्चन मध्ये दिलेली आहे किती आहे 30,000. लॉस ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आपण शोधून काढलेला आहे 34,000 आणि मल्टिप्लाय बाय लॉस ऑफ स्टॉक किती आलेला आहे 32,000. तर या ठिकाणी आपण फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट केल्या. याचं कॅल्क्युलेशन जर करायचं झालं तर 30,000 डिवायडेड बाय 34,000 करा मल्टिप्लाय बाय 32,000 करा. तर आपल्याला या ठिकाणी अमाऊंट ऑफ क्लेम मिळेल 28,235. ओके, रुपीज 28,235 हे काय असणार आहे अमाऊंट ऑफ क्लेम. ओके, तर ही जी कंपनी आहे ही कंपनी इन्शुरन्स कंपनीकडे किती रुपयाचा क्लेम करू शकते 28,235. क्लिअर. इन्शुरन्स पॉलिसी 30,000 ची आहे बट आपला ऍक्च्युअल जे स्टॉक होता त्या दिवशी ज्या दिवशी माल कंपनीमध्ये आग लागलेली आहे त्या दिवशी माल होता आपला 34,000चा. त्यापैकी आग लागलेल्या मालापैकी आगीपासून काही माल आपला नुकसान व्हायला वाचलेला आहे तो 2,000चा आहे. मात्र ऍक्च्युअल लॉस आपला 32,000 झालेला आहे. बट आपण इन्शुरन्स पॉलिसी फक्त 30,000ची केलेली होती. तर म्हणा तुम्ही 30,000 इन्शुरन्स पॉलिसी आहे आपला लॉस 32,000 झालेला आहे तर कंपनी 32,000 तर आपल्याला क्लिअर देऊ शकते. बट असं होत नाही. तर कंपनीला ऍव्हरेज क्लॉजनुसार किती क्लेम करायचं आहे हे आधी शोधून काढायचं असते आणि यावरून मग कंपनी ऍव्हरेज क्लॉजनुसार कंपनी 28,235 रुपीजचा क्लेम इन्शुरन्स कंपनीकडे करेल. तर या पद्धतीने ह्याचा प्रॉब्लेम नंबर 8 फायर इन्शुरन्स क्लेमसाठी. देन मला असं वाटतं की जवळपास सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेल्या असेल. म्हणजे जे काही छोटे मोठे पॉइंट्स यामध्ये विचारल्या जाण्याची शक्यता आहे ते मी तुम्हाला प्रत्येक एका नवीन प्रॉब्लेम सोबत सांगितलेले आहे.
आणखी जर काही वाटलं तर एखाद प्रॉब्लेम आणखी मी तुमचं घेईल आणि मग या ठिकाणी आपण जे फायर इन्शुरन्स क्लेम आपले युनिट नंबर 2 आहे हे आपण स्टॉप करूया. देन नेक्स्ट लेक्चर पासून आपण आपला एखाद प्रॉब्लेम घेतल्यानंतर नेक्स्ट लेक्चर पासून मग आपण आपल्या युनिट नंबर 3 ला सुरुवात करूया. ओके, तर आजच्यासाठी इथेच थांबतो आहे. आय होप तुम्हाला फायर इन्शुरन्स क्लेम समजलेलं असेल. जर काही अडचणी असेल तर तुम्ही मला निसंकोचपणे विचारा. पुन्हा भेटूया आणखी एका प्रॉब्लेम सोबत. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.